Hello, dear students. Myself, Imam Kasim Bagwan from Sri Yashash Shelke Prashala Wagdari. Today, we are studied in Science and Technology Part 2nd, Chapter number 6. Animal classifications are also studied. In that chapter, 3 points are discussed one by one. In that chapter, first point is history of animal classification. Second point, new system of animal classification, and third one is kingdom Animalia. तर अशा प्रकारे आपल्याला या 3 पॉईंटचा अभ्यास या प्रकरणाच्या अंतर्गत करायचा असून तर पहिल्यांदा आपणासाठी कॅन यू रिकॉल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पाहूया प्रश्न काय आहे. विच क्रायटेरिया आर यूज्ड फॉर क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की सजीवांच्या वर्गीकरणासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातोय. या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला माहितीच आहे, कारण आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे. तर याच्यामध्ये पाहूया आपण काय आहे या प्रश्नाचं उत्तर. तर याच्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी काही गोष्टींचा निकष विचारात घेतला जातोय, त्यामध्ये ऑर्गॅनिझम म्हणजे पहिल्यांदा आपल्याला समजायला पाहिजे ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव म्हणतोय आपण. आता या सजीवामध्ये आपल्याला काही गोष्टींचा आधारावरती त्यांचं वर्गीकरण केलं जातोय. आता पाहूया पहिला जो पॉईंट आहे याच्यामध्ये या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. म्हणजे एखाद्यामध्ये किंवा एखादा जो सजीव आहे त्या सजीवामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतोय अथवा अब्सेंट असतोय, हा देखील एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दुसरा जो पॉईंट येतो याच्यामध्ये युनिसेल्युलर बॉडी और मल्टीसेल्युलर बॉडी. आता युनिसेल्युलर म्हटल्यानंतर काय कोणाला म्हणतोय आपण, दोज ॲनिमल्स आर ऑल्सो प्रोड्यूस्ड ओनली वन टाईप ऑफ अ सेल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर. अँड मल्टीसेल्युलर मीन्स व्हॉट, मल्टीसेल्युलर मीन्स the bodies are also made up of more than one type of the cells, that is also called as a multicellular. म्हणजे आपल्या या पृथ्वी तलावरती असे बरेचसे सजीव आहेत की ते एका पेशीपासून पण बनलेले आहेत आणि त्याच्यानंतर अनेक पेशीपासून देखील त्यांचं शरीर या ठिकाणी तयार झालेलं आहे. तिसरा आणखीन एक पॉईंट येतोय प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द सेल वॉल. आता सेल वॉल जी आहे म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय पेशी भित्तिका. काही सजीवामध्ये पेशी भित्तिका प्रेझेंट असते तर काही सजीवामध्ये पेशी भित्तिका अब्सेंट असते. या मुद्द्याचा देखील या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. आता आणखीन एक जो महत्त्वाचा मुद्दा येतोय तो आहे 4 नंबरचा मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे असे बरेचसे सजीव आहेत की ते अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती प्रत्येक सजीवांच्या वेगवेगळ्या आहेत आणि या सजीवांच्या वेगवेगळ्या अन्नग्रहणाच्या पद्धतीवरून देखील त्या सजीवांचं वर्गीकरण केलं जातोय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट अब्सेंट, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर बॉडी, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेल वॉल आणि मोड ऑफ न्यूट्रिशन या बेसिसवरती सजीवांचं क्लासिफिकेशन केलं जातोय. तर पाहूया आपण या प्रकरणामध्ये यू हॅव स्टडीड the classification of living organisms in earlier classes. तर आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये देखील सजीवांचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहात. The living organisms present around us are mainly plants and animals. तर आपण सजीवांचा जर विचार केलात तर या पृथ्वी तलावावरती बरेचसे या ठिकाणी सजीव आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये वनस्पती आहेत, प्राणी देखील आहेत आणि बरेचसे सूक्ष्म जीव देखील आहेत. कारण आपण या ठिकाणी जर बघितला तर डायव्हर्सिटी हे आपल्याला प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्या संदर्भामध्येच आपल्याला या प्रकरणामध्ये आणखीन डिटेल असं जाणून घ्यायचं आहे. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन. मग आपण या ठिकाणी त्यांचे क्रायटेरिया म्हणजे निकष देखील यापूर्वीच अभ्यास केलेला आहात. विथ द हेल्प ऑफ चार्ट, खाली हा जो काही तुमच्यासाठी देण्यात आलेला जो चार्ट आहे त्या चार्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या चार्टच्या मदतीनंच आपल्याला या ठिकाणी त्यांचा निकषांचा आधार विचार करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट्स. मग हा जो चार्ट आहे हे आपण पाहूया. तर पहा, पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या चार्ट्समध्ये जो फ्लो चार्ट्स देण्यात आलेला आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे.
आता हा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे यालाच आपण म्हणतोय सजीव. आता हा जो सजीव आहे, दोज सजीव्स आर ऑल्सो मेड अप ऑफ अ सेल. कारण आपण खालच्या इयत्तेपासून शिकत आलेला आहात की सजीव जो आहे तो फक्त कशापासून बनलेला असतोय, पेशीपासून बनलेला असतोय. कारण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी दॅट इज ऑल्सो अ सेल. सेल हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये येतोय आणि या सेलच्या आधारावरतीच आपल्याला पुढचा जो पार्ट आहे या ठिकाणी क्लासिफाय करण्यात आलेला आहे. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर आपण सेलचा विचार केलात तर या सेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात. आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार पडतोय या ठिकाणी तो आहे प्रोकॅरियोट्स. यालाच आपण म्हणतोय प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स. आणि दुसरा आणखीन एक येतोय युकॅरियोट्स. युकॅरियोट्स. असे हे जे दोन सेल्सचे प्रकार या ठिकाणी येतात. एक जो आहे प्रोकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स म्हटल्यानंतर त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं आदिकेंद्रकी पेशी. आणि दुसरं आणखीन एक आहे युकॅरियोट्स. आता हा जो युकॅरियोट्स आहे हा युकॅरियोट्स म्हणजे त्याला दृश्य केंद्रकी असं म्हणतोय. मग आता या दृश्य केंद्रकी आणि त्यानंतर आदिकेंद्रकी पेशींचं काय वैशिष्ट्य आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो प्रोकॅरियोट्स आहे, प्रोकॅरियोट्स म्हणजे याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे अनडेव्हलप्ड असतोय. म्हणजे याच्यामध्ये हा न्यूक्लियस अब्सेंट येतोय. त्यानंतर दुसरा जो आहे युकॅरियोट्स. आता युकॅरियोट्समध्ये जर विचार केलात तर युकॅरियोट्समध्ये जो न्यूक्लियस आहे तो फुल्ली डेव्हलपमेंट असतोय. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतोय. अशा प्रकारे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स हे दोन भाग पडतात. आता हा जो प्रोकॅरियोट्स आहे म्हणजे प्रोकॅरियोट्सची जो काही सेलचा प्रकार आहे याच्यामध्ये किंगडम मोनेराचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता किंगडम मोनेरा म्हणजे हा ॲनिमलचं एक किंगडम मोनेरा हा एक प्रकारचा क्लास या पेशीमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर हा जो मोनेरा आहे हा आपण खालच्या इयत्तेमध्ये जवळपास आपण इयत्ता 8वीमध्ये अभ्यास केलेलाच आहात. आता याच्यानंतर युकॅरियोट्स आहे. युकॅरियोट्स फर्दर क्लासिफाईड इंटू 2 ways. One is unicellular organism and another is multicellular organism. कारण आपण मगाशीच तो क्वेश्चन बघितलेला आहात कॅन यू रिकॉल्समध्ये क्रायटेरिया कशा पद्धतीने त्या क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझममध्ये केला जातोय त्याच्यामध्येच आपण बघितलेला हा दुसरा जो पॉईंट होता. त्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे एकपेशी सजीव आणि दुसरा जो आहे बहुपेशी सजीव. आता या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जर आपण पुन्हा बघितलात तर या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जो किंगडम प्रोटिस्टा येतोय हा जो आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येतोय. आता प्रोटिस्टा म्हटल्यानंतर हे देखील आपल्याला माहिती आहे खालच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेला आहात. पुन्हा याच्यामध्ये आपण जर पावसाचं पाणी वगैरे डबक्यामध्ये साचलं जातं आणि या डबक्यामधलं पाण्यामध्ये जो काही अमिबा राहतोय तो म्हणजे हा प्रोटिस्टा कॅटेगरीमध्ये येतोय. जसं मगाशी आपण बघितलेला आहात मोनेरा हा जो आहे इयत्ता 8वीलाच आपण अभ्यास केलेला आहात. मग या मोनेरामध्ये जरी आपण बघितलं असाल तर हा जो मोनेरा आहे जे आपण बटर मिल्क किंवा कर्ड तयार करतोय त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाइन नावाचा हा जो बॅक्टेरिया आहे तो हा किंगडम मोनेरामध्ये येतोय. तशाच प्रकारे आणखीन एक आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. These multicellular organisms are also further classified in 2 ways. ओके. या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं देखील या ठिकाणी 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पहिला जो येतोय प्रकार तो म्हणजे विथ सेल वॉल. याच्यामध्ये विथ सेल वॉल आहे. आणि दुसरा जो येतो याच्यामध्येच विदाउट सेल वॉल. विदाउट सेल वॉल. आता हा जो आहे विथ सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका असणारे आणि विदाउट सेल वॉल म्हणल्यानंतर पेशी भित्तिका नसणारे. आता याच्यामध्ये पेशी भित्तिका आणि पेशी भित्तिका असणारे नसणारे म्हणजेच काय आहे हा एक सेलचा प्रकार आहे. म्हणजे सेलच्या प्रकारामधलं त्या सेलच्या प्रकारामध्ये येणारे जे अंगक आहे त्या अंगकामधला हा एक भाग याच्यामध्ये येतोय. मग आता याच्यानंतर हे जे काही आपण बघितलेलं हा सेल वॉल त्या सेल वॉलचं फर्दर क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. सब 2 क्लासिफाईड आहे. मग याच्यामध्ये येतोय तो आहे एटोट्रॉफ्स
आणि दुसरा जो आहे हेटेरोट्रॉप्स. Heterotrophs and heterotrophs. Heterotrophs means what? Those organisms are also produced their own food material. That is also called as heterotrophs. म्हणजे असे सजीव की ते सजीव आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे असतात. त्यानंतर दुसरं अजून एक आहे heterotrophs. Heterotrophs means those living organisms are also dependent on the other living organisms. That is also called as a heterotrophs. म्हणजे जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः बनवत नाही आहेत, जे सजीव तयार केलेले अन्न असतात त्यांच्यावरती ते उपजीविका भागवत असतात, त्यांनाच आपण हेटेरोट्रॉप्स असं म्हणतोय. आता या ठिकाणी जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्येच आत्ताच आपण या ठिकाणी बघितलेलं आहात की दोन प्रकारचं वर्गीकरण करण्यात येतोय. एक जो आहे विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉलमध्ये कोण येतोय तर हेटेरोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स येतोय. हेटेरोट्रॉप्समध्ये किंगडम प्लॅन्टी आणि त्यानंतर हेटेरोट्रॉप्समध्ये किंगडम फंगाय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता किंगडम प्लांटी म्हटल्यानंतर यामध्ये सर्व वनस्पतींचा समावेश करण्यात येतोय. आता किंगडम प्लांटी तर काय नवीन सांगायची गरज नाही आहे, कारण आपण इयत्ता 9वीमध्ये पूर्ण डिटेलमध्ये या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहात. त्यानंतर किंगडम फंगाय. किंगडम फंगाय म्हटल्यानंतर यालाच आपण म्हणतोय कवकवर्गीय. आता कवकवर्गीय कोणाला म्हणतोय? जसं आपण एखादा भाकरीचा तुकडा, ओल्या भाकरीचा तुकडा बरेच दिवस तुम्ही ठेवला असाल, ब्रेडचा तुकडा ठेवला असाल, तर त्याच्यावरती बुरशी तयार होते. ती जी काही बुरशी आहे ती म्हणजेच या किंगडम फंगायमध्ये येते. आता याच्यानंतर आणखीन एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जो विदाउट सेल वॉल आहे, हा जो आहे इथला विदाउट सेल वॉल, हा विदाउट सेल वॉल आहे. तर या विदाउट सेल वॉलमध्ये जर आपण विचार केला तर किंगडम ॲनिमॅलिया येतोय. आता किंगडम ॲनिमॅलिया म्हणल्यानंतर या प्रकरणाचा टायटलच आहे ॲनिमल. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे एकूण 5 किंगडममध्ये. आता याच्यामध्ये पहिला किंगडम जर आपण बघितला तर हा किंगडम मोनेरा आहे. त्यानंतर दुसरा जर किंगडम आपण या ठिकाणी बघितला तर हा किंगडम प्रोटिस्टा आहे. त्यानंतर आणखीन एक जर तिसरा आपण किंगडम या ठिकाणी जर बघितला तर हा किंगडम प्लॅन्टी आहे. चौथा किंगडम जो आहे किंगडम फंगाय आहे आणि 5वा किंगडम जो आहे किंगडम ॲनिमॅलिया आहे. तर या 5 किंगडमपैकी 3 किंगडम आपण इयत्ता 8वीमध्ये बघितलेला आहात. किंगडम मोनेरा, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा आणि तिसरा जो किंगडम आहे किंगडम फंगाय. असे 3 प्रकारचे किंगडम आपण इयत्ता 8वीला अभ्यास केलेला आहात. आणि इयत्ता 9वीमध्ये किंगडम प्लॅन्टी हे देखील किंगडम आपण अभ्यास केलेला आहात. आता या वर्षामध्ये 10वीच्या वर्षामध्ये आपल्याला किंगडम ॲनिमॅलिया हा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे जे किंगडम म्हणल्यानंतर त्याला आपण सृष्टी असं म्हणतोय. यामध्ये ॲनिमल जे आहे, ॲनिमल म्हणल्यानंतर काय, जे आपल्या सभोवताली बरेचसे असे प्राणी आपल्या नजरेस दिसत आहेत, या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास या प्रकरणाच्या अंतर्गत आपल्याला करायचा आहे. मग हा अभ्यास करत असताना याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आपल्यासाठी विचारण्यात आलेला आहे, कारण आपल्या या पूर्व ज्ञानावर आधारित हा असा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? हाऊ आर प्लांट्स आर क्लासिफाईड. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल या प्रश्नाचं उत्तर काय असेल. या प्रश्नाचं उत्तर, कारण वनस्पतींचं देखील वर्गीकरण कसं केलं जातं, कारण आपण डिटेल चॅप्टरमध्ये अभ्यास केलेलाच आहात, तरी देखील मी सांगतोय, व्यवस्थित लक्ष काळजीपूर्वक ऐका. तर याच्यामध्ये आपण बघितलेलं आहात की याच्यामध्ये काही गोष्टींचा किंवा काही बेसिसचा आधार या ठिकाणी घेतला जातोय. पहिला यामधला जो क्लासिफिकेशन करण्याचा बेसिस आहे तो आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. याच्यामध्ये येतोय पहिला पार्ट आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. म्हणजे एखाद्या प्राण्यामध्ये एखादे ऑर्गन प्रेझेंट असतात किंवा अब्सेंट असतात. आता ऑर्गन्स म्हटल्यानंतर काय, आपल्याला प्रत्येकानंच माहिती आहे. प्लॅन्ट्समध्ये ऑर्गन जे आहेत त्यामध्ये रूट आहे, लीव्ज आहे, स्टीम्स आहे, त्यानंतर फ्रूट्स आहे, फ्लावर्स आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. किंवा हे जे अवयव आहेत काही प्राण्यामध्ये काही वनस्पतीमध्ये प्रेझेंट असतात, तर काही वनस्पतीमध्ये अब्सेंट असतात. मग आपल्याला या ठिकाणी त्यांचा आधार घेऊन त्यांचं वर्गीकरण केला जातोय. दुसरा आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज
फॉर द कंडक्टिंग ऑफ वॉटर अँड फूड. दुसरा आणखीन एक निकष आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कंडक्टिंग टिश्यूज असतात. वनस्पतीमध्ये जर विचार केला की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या संवहनी ऊती असतात. एक उच्च प्रतीच्या ऊती त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या असतात, कारण त्या वनस्पतीमध्ये अन्नाचं आणि पाण्याचं वहन करणाऱ्या नलिका असतात. त्यांनाच आपण कंडक्टिंग टिश्यूज असं म्हणतोय. अन्नाच्या वहन करणाऱ्या नलिकांनाच आपण फ्लोएम असं म्हणतोय. आणि दुसरं एक आहे पाण्याचं वहन करणाऱ्या, त्यांना आपण झायलेम असं म्हणतोय. तर अशा पद्धतीने हा दुसरा क्रायटेरिया या ठिकाणी विचारात घेतला जातोय. त्यानंतर थर्ड आहे प्रेझेन्स ऑर अबसेन्स ऑफ सीड्स इन प्लांट्स. एखाद्या वनस्पतीमध्ये जे बिया असतात ते प्रेझेंट असतात किंवा अबसेंट असतात, याचा देखील विचार या ठिकाणी घेतला जातोय. त्यानंतर आणखीन चौथा पुढचा निकष आहे वेदर सीड्स आर इनक्लोज्ड इन फ्रुट्स ऑर नॉट. म्हणजे यालाच आपण म्हणतोय की जो फ्रूट आहे त्या फ्रूटच्या मध्ये बंदिस्त बिया असतात किंवा ओपन असतात, याच्या आधारावरती देखील त्यांचा वनस्पतींचा वर्गीकरण केला जातोय. त्यानंतर आणखीन एक गोष्ट विचारात घेतली जाते, ती म्हणजे नंबर ऑफ कॉटलिडॉन्स इन सीड्स, दॅट इज 1 or 2. कॉटलिडॉन्स म्हणजे माहितीये, कॉटलिडॉन्स म्हणजे त्यालाच आपण म्हणतोय एक दल आणि द्विदल असं म्हणतोय. कारण आपण खालच्या इयत्तेमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण आपण केलेलं आहात. ब्रायोफायटा आहे, टेरिडोफायटा आहे, थॅलोफायटा आहे, एन्जिओस्पर्म्स आहे, जिम्नोस्पर्म्स आहे, मोनोकॉटलिडॉन्स आहे, डायकॉटलिडॉन्स आहे, असं डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहात. याच या ठिकाणी आपल्याला पूर्व उजळणी म्हणून हा क्वेश्चन आपल्यासाठी विचारण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, आपण पुढील भाग या ठिकाणी पाहूया. वी हॅव स्टडीड the plants classification in the last year. It helped us to understand the diversity of plants around us. ओके, या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, गेल्या वर्षामध्ये तुम्ही वनस्पतींचं देखील वर्गीकरण केलेलं आहे, हे प्रकरण अभ्यासलेलं आहात. याच्यावरून तुम्हाला एक प्रकारची समजण्यासाठी मदत मिळते की आपल्या सभोवताली जे काही वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये किती डायव्हर्सिटी आहे. एकाच प्रकारचे प्लॅन्ट्स आपल्या अवतीभोवती नसून वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आपल्याला पाहावयास मिळतात, हे आपण बघितलेलं आहात. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटी ऑफ ॲनिमल्स अराउंड यू. आणखीन तुम्ही बरेचसे ॲनिमल्स देखील तुमच्या सभोवताली बघितला असाल. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेअर ॲज सम्स आर टू बिग. आता तुमच्या सभोवताली असणारे जसे प्राणी बघितला असाल तर त्या प्राण्यामध्ये आपल्याला काही असे प्राणी आहेत की ते छोटे छोटे पण आहेत आणि आकाराने मोठे मोठे देखील आहेत, आपण बघतोय. मग त्यांच्यामध्ये किती व्हेरिएशन्स तुम्हाला पाहाव्यास मिळतोय. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल्स वेअर ॲज सम आर ॲक्वॅटिक. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय, तो म्हणजेच काय, काही जे प्राणी आहेत ते टेरेस्ट्रियल्स आहेत. आता टेरेस्ट्रियलचा मराठीमध्ये अर्थ काय होतोय, तर त्यालाच आपण म्हणतोय जमिनीवर राहणारे. आणि ॲक्वॅटिक म्हटल्यानंतर असे काही प्राणी आहेत की ते पाण्यामध्ये देखील राहतात. सम ॲनिमल्स क्रॉल ऑन लँड. काही प्राणी जे आहेत ते जमिनीवरती सरपटणारे देखील आहेत. सम स्विम इन वॉटर्स वेअर ॲज सम फ्लाय इन एअर. पहा, आणखीन याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, असे काही प्राणी आहेत की ते पाण्यामध्ये पोहतात आणि काही हवेमध्ये देखील उडतात. पहा, याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स आपल्याला प्राण्यामध्ये दिसून येतोय. आकाराने छोटे आहेत, आकाराने मोठे आहेत, जमिनीवरती राहतात, पाण्यामध्ये राहतात, जमिनीवरती सरपडतात, हवेमध्ये उडतात, पाण्यामध्ये पोहतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्राण्यामध्ये व्हेरिएशन्स आपल्याला पाहावयास मिळतोय. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन वेअर सम हॅव फिदर्स ऑर हेअर्स. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी फोकस केलेला आहे, तो म्हणजे ॲनिमलच्या त्वचेवरती स्केल्स असतात, त्याला खवले असं म्हणतोय. किंवा आणखीन जर बघितला तर त्या ॲनिमलच्या त्वचेवरती पिसं किंवा केस देखील असतात. असे बरेचसे तुम्ही आपल्या नजरेला पडणारे असे ॲनिमल्स आहेत, त्यांना खवले आहेत, त्यांच्या शरीराच्या त्वचेवरती केस देखील आहेत, पिसे देखील आहेत. असे बरेचसे व्हेरिएशन्स आपल्या सभोवताली प्राण्यामध्ये पाहावयास मिळतोय. इन दिस वे देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू.
अशा पद्धतीनं या ठिकाणी बरेचसं ॲनिमल्समध्ये व्हेरिएशन्स आपल्याला पाहाव्यास मिळतोय. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज, अलीकडं जर या ठिकाणी त्यांचा अभ्यास जर केला असेल तर इस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स. तर या ठिकाणी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात, असा एक प्रकारचा इस्टिमेट केलेला आहे, अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि एवढे 7 मिलियन्स जे ॲनिमल्स आहेत यांचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर नॉट अ जोक. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसी. म्हणून त्यांनी सांगतात की हे इम्पॉसिबल आहे, कारण एवढं लॉट ऑफ ॲनिमल्स आहेत. या लॉट ऑफ ॲनिमल्सचं जर आपल्याला स्टडी करायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला टोटली डिफिकल्टीज क्रिएट होणार आहे. However, if groups and subgroups of animals are formed depending upon the similarities and differences, it will make it very easy to study such vast variety of animals. परंतु याच्यामध्ये जर आपल्याला या सजीवांचं म्हणजे जे काही सजीव आहेत प्राणी या नावाने ओळखले जाणारे त्यांच्यामध्ये आपल्याला ग्रुप्स आणि सब ग्रुप्स जर आपण केला कशाच्या आधारावरती, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या डिफरन्सेसच्या आधारावरती, म्हणजे एखाद्या प्राण्यामध्ये काय साधर्म्य आहे आणि काही प्राण्यामध्ये काही वेगळेपण आहे, यांच्या अशा प्रकारचे गट आणि सब गट करून त्यांचं वर्गीकरण केलं की आपल्याला त्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर होतोय. किती का वास्ट असे ना त्याच्यावरून आपल्याला अभ्यास करणं सोयीस्कर होतोय. तर याच्यानंतर आपण या ॲनिमल क्लासिफिकेशनचं टॉपिकचा टायटल आहे, या टायटलचं डेफिनेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. काय आहे डेफिनेशन पहा. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स. फॉर्मेशन म्हणजे निर्माण करणं, तयार करणं. काय तयार करायचं आपल्याला? ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. ग्रुप आणि छोटे छोटे ग्रुप्स तयार करायचे आहेत. कोणाचे? ॲनिमलचे. कशाच्या आधारावरती? डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग्स ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे आपल्याला साम्य आणि फरकच्या आधारावरती प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करायचे आहेत. यालाच आपण काय म्हणतोय? क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स असं म्हणतोय. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे तो पाहायचा आहे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. कारण टॉपिकचा टायटलच आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की ॲनिमल क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. कारण ॲनिमल क्लासिफिकेशन याचा अर्थ काय की आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करायचं आहे. प्राण्यांचं वर्गीकरण का करायचं आहे? कारण या पृथ्वी तलावावरती असे 7 मिलियन्सपेक्षा जास्त देखील या ठिकाणी प्राण्यांच्या प्रजाती आपल्या समोर आहेत. मग यांचा अभ्यास करायचं काय सोयीस्कर गोष्ट नाही आहे. वास्ट असं या ठिकाणी डायव्हर्सिटी आपल्याला पाहावयास मिळते. मग आपल्यासाठी यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग हे क्लासिफिकेशन जे आहे ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे कसं तयार होत आलेलं आहे, कसं तयार केलेलं आहे, कोणकोणाचं योगदान, कोणकोणत्या सायंटिस्टचं योगदान यामध्ये देण्यात आलेलं आहे, हे आपण एक एक करून पाहूया. तर पाहूया या पॉईंट्समध्ये. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. वेळोवेळी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केलेला आहे की ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. त्यापैकी पहिला जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे, या ठिकाणी सांगतोय मी, ग्रीक फिलॉसॉफर्स आहे. त्याचं नाव आहे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. सुरुवातीला सर्वात प्रथम ॲरिस्टॉटल हा जो ग्रीक फिलॉसॉफर आहे प्राण्यांचं वर्गीकरण करण्यामध्ये हा सर्वात पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक्स बॉडी साईज, हॅबिटंट्स अँड हॅबिट्स. तर यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टीचा तो विचार केलेला आहे. 3 गोष्टींचा निकषाच्या आधारावरती त्यांनी ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तो म्हणजे बॉडी साईज. कारण आत्ताच आपण जस्ट बघितलेला आहात, बॉडी साईजमध्ये स्मॉल साईजचे आहेत, बिग साईजचे आहेत. त्यानंतर हॅबिट्स आहेत, म्हणजे असे काही प्राणी आहेत की सगळ्यांच्या
सारखेच असतात असं काही नाही आहे, तर प्रत्येकांच्या सवयी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यानंतर हॅबिटंट्स, कारण आत्ताच आपण जस्ट बघितलेलं आहात, हॅबिटंट्स म्हणल्यानंतर त्यांचं अधिवास, ते कुठं राहतात म्हणल्यानंतर ते पाण्यामध्ये राहतात का जमिनीमध्ये राहतात किंवा ते हवेमध्ये विहार करत असतात. याच्या 3 गोष्टीचा आधार हा अरिस्टॉटलने केलेला आहे आणि या 3 निकषाच्या आधारावरती त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्दर, as per the new development in science, references were changed and thereby the criteria of animal classifications too. आता याच्यामध्ये सायन्समध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंट होत गेलेले आहेत. पहा, सायन्समध्ये प्रगती होत गेलेली आहे, सायन्समध्ये सुधारणा होत गेलेल्या आहे. जसं त्यांच्या सायन्समध्ये सुधारणा होत गेलेली आहे तसं त्या ॲनिमलच्या क्लासिफिकेशनच्या निकषामध्ये देखील बदल होत गेलेला आहे. याच्यामध्ये classifications proposed by Aristotle is known as artificial method. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. काय आहे तर जी काही क्लासिफिकेशन अरिस्टॉटलने केलेलं आहे त्या मेथडला नाव देण्यात आलेलं आहे आर्टिफिशियल मेथड. म्हणल्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा जो 3 पॉईंट्स येतात, एक जो आहे अरिस्टॉटल हा सायंटिस्ट आहे, तर या अरिस्टॉटल सायंटिस्टने आपल्याला काही ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी महत्त्वाचे 3 क्रायटेरिया दिलेले आहेत. त्यापैकी त्याचा बॉडी साईज आहे, हॅबिट्स आहे आणि हॅबिटंट्स आहेत आणि याच्या आधारावरती तो ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्या मेथडला आर्टिफिशियल मेथड असं म्हणतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूया, बिसाइड्स अरिस्टॉटल्स artificial methods of classifications was followed by Theophrastus, Pliny, John Ray, Linnaeus, etc. अरिस्टॉटल हा एक सायंटिस्ट आहे. अशाच प्रकारचे आणखीन सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत. त्यापैकी त्यांची नावं आहेत, थिओफ्रेस्टस आहे, प्लिनी आहे, जॉन रे, लिनियस हे देखील शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. यांनी देखील जे काही अरिस्टॉटलने आर्टिफिशियल मेथड जी काही थेरी सांगितलेली आहे किंवा जे काही क्लासिफिकेशन करण्याची जी मेथड सांगितलेली आहे त्यांनाच ते अवलंब करत होते. त्यानंतर लॅटर ऑन नॅचरल सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन्स वॉज फॉलोड. कालांतरानं जर विचार केला तर या शास्त्रज्ञांनी पुन्हा नॅचरल सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन्स या थेरीचा अवलंब केलेला आहे. आता याच्यामध्ये जर नॅचरल सिस्टीम, नॅचरल म्हणजे नैसर्गिक पद्धत, याच्या अगोदर जो अरिस्टॉटलनं सांगितलं होतं ती कृत्रिम पद्धत होती आणि यांनी जे सांगतात ते नॅचरल सिस्टीम्स आहे. याच्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार केलेला आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नॅचरल सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन्स वॉज बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाइप ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. तर आणखीन या नॅचरल सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये 4 महत्त्वाच्या निकषांचा आधार या ठिकाणी घेतलेला आहे. एक जो आहे बॉडी ऑर्गनायझेशन, म्हणजे सजीवांचं जे शरीराचं संघटन कशा पद्धतीने झालेलं आहे, त्यामध्ये टाइप्स ऑफ सेल कसे आहेत, जसं आपण प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक्स बघितलेला आहात, युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर्स आहेत, अशा प्रकारे त्या सेलचा देखील विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्समध्ये क्रोमोझोम्स देखील असतात आणि हे जे काही क्रोमोझोम्स असतात ते पेयर्समध्ये असतात, त्यालाच आपण गुणसूत्रे या नावाने ओळखले जातात. आणखीन एक आहे बायोकेमिकल प्रॉपर्टीज. बायोकेमिकल प्रॉपर्टीज देखील म्हणजे जैव रासायनिक गुणधर्माचा विचार या नॅचरल सिस्टीममध्ये विचारात घेतलेला आहे. त्यानंतर आणखीन पाहूया, बाय द टाइम सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन्स बेस्ड ऑन इव्होल्युशन्स वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. नंतर कालांतराने काय केलेलं आहे, उत्क्रांतीवादावर आधारित देखील वर्गीकरण करण्याची पद्धत अंमलात आणली गेलेली आहे. इट वॉज युज्ड बाय डॉबन्स्की अँड मेयर्स. आणखीन एक 2 शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी इव्होल्युशनच्या आधारावरती प्राण्यांचं वर्गीकरण करण्याची पद्धत या ठिकाणी अवलंबलेली आहे. रिसेंटली कार्ल वूज हॅज ऑल्सो प्रपोज्ड द ॲनिमल्स क्लासिफिकेशन. आणखीन एक सायंटिस्ट येतोय कार्ल वूज. तर अशा पद्धतीने जो कार्ल वूज आहे तो देखील या ॲनिमल क्लासिफिकेशन्समध्ये योगदान दिलेलं आहे. त्यांनी देखील प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर या हिस्ट्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी एकूण
3 ते 4 प्रकारचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज मांडलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम येतोय तो आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल्सने सांगितलेलं आहे आर्टिफिशियल मेथड सांगितलेलं आहे. आर्टिफिशियल मेथड्समध्ये त्यांनी 3 महत्त्वाच्या क्रायटेरिया सांगितलेला आहे. बॉडी साईज सांगितलेला आहे, हॅबिट्स सांगितलेला आहे आणि हॅबिटंट्स सांगितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सायंटिस्ट येतोय तो आहे थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी नॅचरल सिस्टीमचा या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. याच्या आधारावरती त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्यानंतर तिसरा जो या ठिकाणी सायंटिस्ट येतोय त्यामध्ये आहे डॉबेस्की आणि त्यानंतर मॅर्स. हे जे काही सायंटिस्ट आहेत या सायंटिस्टनं इव्होल्युशनच्या आधारावरती त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. आणि शेवटच्या या ठिकाणी कार्ल ऊज जो आहे तो देखील ॲनिमलचं क्लासिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. आता हे सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेलं आहात की हिस्ट्री बघितलेली आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची. खरंच वाटतोय का क्लासिफिकेशन करावं का? कारण आपल्याला माहिती आहे वॉस्ट ऑफ ॲनिमल्स आहेत, म्हणजे त्यांची प्रचंड अशी संख्या आहे. एवढी संख्या जर आपल्याकडे असेल आणि त्यांचं क्लासिफिकेशन करावंच लागणार आहे. जर आपण क्लासिफिकेशन केला नाहीत तर बरीचशी समस्या येते. जसं उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही समजा एखाद्या लायब्ररीमध्ये गेलेला आहात, त्यामध्ये पुस्तकांचा ढिगारा पडलेला आहे आणि त्या ढिगारामधून तुम्हाला एक स्पेसिफिक पुस्तक जर आपल्याला निवड करायची आहे वाचनासाठी, तर तुम्हाला तिथं भरपूर असा वेळ जाणार आहे. कारण तिथं प्रत्येक पुस्तक काढावं लागणार आहे आणि शोधावं लागणार आहे, कारण सगळे विखुरलेल्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. म्हणून सांगितलं जातं जर त्याच लायब्ररीमध्ये आपण जर बघितलं असाल तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये पुस्तकांची मांडणी करून ठेवलेली आहे. कारण ज्या वेळेला आपण ज्या लायब्ररीमध्ये जातोय त्या ठिकाणी जो पुस्तक हवं आहे तो लगेच आपण क्षणामध्ये देखील वेळ न घालवता त्या पुस्तकांना लगेच आपण मिळवू शकतोय. का? कारण त्या पुस्तकांचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. तशाच प्रकारे असे बरेचसे ॲनिमल्स आहेत, त्या ॲनिमलचं देखील आपल्याला वर्गीकरण करण्याचं गरज आहे. मग पाहूया या पॉईंट्समध्ये आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर हे जे काही ॲनिमलचं आपण क्लासिफिकेशन करतोय याचे काय फायदे आहेत, हे फायदे आपण एक एक करून पाहूया. एकूण 7 फायदे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर पाहूया पहिला फायदा, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतोय, ॲनिमलचं क्लासिफिकेशन केल्यानंतर त्यांचं अभ्यास करणं आपल्याला कन्व्हिनियंट होतोय, सोयीस्कर होतोय. दुसरा, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल्स ग्रुप. अजून एक महत्त्वाचा बेनिफिट या ठिकाणी आहे. समजा एखाद्या ग्रुपमध्ये एक 100-500 ॲनिमल्स असतील तर त्या 100-500 ॲनिमलचा आपल्याला डिटेल अभ्यास करत बसायची गरज नाही आहे. त्यापैकी समजा आपण 2 ते 3 किंवा 4 ते 5 ॲनिमलचा जरी अभ्यास केला तर त्या 4 ते 5 ॲनिमलच्या आधारावरती आपल्याला त्या 50 किंवा त्यानंतर 100-500 जे काही आपण त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेले ॲनिमल्स आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करणं सोयीस्कर होतोय. म्हणजे हा ग्रुप पाडल्यानंतर आपल्याला एक फायदा होतोय. आणखीन इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन्स. आणखीन एक क्लासिफिकेशनचं वर्गीकरण केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून एक आयडिया मिळते की त्या ॲनिमलचं इव्होल्युशन कशा प्रकारचं झालेलं आहे. म्हणजे आपण पहिल्या चॅप्टर्समध्ये आपण बघितलेलं आहात हेरिडिटी अँड इव्होल्युशन्स, तर कशा पद्धतीनं त्यांची उत्क्रांती होत गेलेली आहे याची देखील आयडिया आपल्याला क्लासिफिकेशनच्या आधारावरती प्राप्त होतीये. त्यानंतर चौथा जो बेनिफिट्स आहे, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. त्यांचं वर्गीकरण जर केलात तर हा कुठल्या गटामधला आहे त्याची ॲक्युरेसी, त्याची जी अचूकता आहे आपल्याला ॲनिमलची माहिती मिळते. आणखीन पाचवा जो आहे, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणखीन एक फायदा काय होतोय तर याच्यामध्ये आपल्याला एका सजीवाचं दुसऱ्या सजीवाशी काय रिलेशनशिप आहे, म्हणजे एखाद्या ॲनिमलचं दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी काय संबंध येतोय हे देखील माहिती मिळण्यास आपल्याला सोयीस्कर होतोय. त्यानंतर आणखीन एक आहे 6वा जो पॉईंट आहे, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिट्स ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. मगाशीच आपण बघितलेलं आहात ते
या ठिकाणी बरेचसे ॲनिमल्स असे आहेत की त्यांचं जर आपण वर्गीकरण केला तर आपल्याला आयडिया मिळाली की काही पाण्यामध्ये राहतात, काही जमिनीवरती राहतात, काही हवेमध्ये विहार करत असतात, काही सरपटणारे आहेत, काहींना पंख आणि पिसे आहेत. असे त्यांचं राहण्याच्या जागेवरून देखील आपण त्यांचं वर्गीकरण केलं तर आपल्याला त्याचं एक्झॅक्ट जो लोकेशन असेल किंवा एक्झॅक्ट त्याचा नेचरमध्ये रोल काय आहे ते आपल्याला कळण्यास मदत होते. शेवटचा या ठिकाणी पॉईंट येतोय, इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. अडॅप्टेशन्स म्हटल्यानंतर त्याला म्हणतोय आपण अनुकूलन. एखाद्या विशिष्ट पर्यावरणामध्ये ते अनुकूलन प्राप्त केलेले असतात. वाळवंटामध्ये राहणारे वेगळे प्राणी असतात, बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे वेगळे प्राणी असतात, पाण्यामध्ये असतात, त्यानंतर जमिनीवरती राहणारे वेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. त्यांची बॉडी तिथं पूर्णपणे सुटेबल झालेली असते. याच्यावरून आपल्याला या ॲनिमलचं क्लासिफिकेशन केल्यानंतर अशा प्रकारचे फायदे प्राप्त होतात. तर हा जो परीक्षेमध्ये देखील असा प्रश्न विचारला जाऊ शकतो 2 मार्कासाठी वगैरे. तर बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनचं माहिती द्या किंवा गिव्ह द बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हा प्रश्न देखील तुम्ही मला विचारल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता यायला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशन्समध्ये हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हा पॉईंट्स या ठिकाणी डिस्कस केलेला आहात. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन देखील बघितलेला आहात. आता याच्यानंतर जो पुढचा जो पार्ट आहे ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, हे आपण जो येणारा पुढचा व्हिडिओ आपला असेल त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.